जय रविदास मित्रांनो. सतनाम सतनाम सतनाम. जय गुरु रविदास जी. करम बंधन मनर मिरयो फल को तजनास करम मनुष्य को धर्माय सतभाषे रविदास. संत गुरु रविदास महाराजांच्या या दोह्याप्रमाणे मी माझं नित्यकर्म आपल्यापर्यंत संत गुरु रविदास महाराजांचे विचार पोचण्याचे नित्यनियमाने मी करायचं ठरवलेलं आणि करत आहेत. आपण माझ्या व्हिडिओला किती लाईक करतात, किती शेअर करतात, हे तुमचं तुम्हालाच ठाऊक. कारण मी काय पैसा कमवण्यासाठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बसलेलो नाही, परंतु मी खूप लांबचा दूरवरचा विचार करून संत गुरु रविदास महाराजांचे दोहे पद, त्यांचे अभंग आपल्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून वर्षानुवर्ष आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्याला नाही पोहोचले तर आपल्या मुलांना पोचतील, पुढच्या पिढींना पोचतील, त्याही पुढच्या पिढींना पोचतील. ज्यावेळेस तुम्ही काम करायचे बंद होता, अभ्यास करायचे बंद होता, तुमच्याजवळ एकमेव साधन राहील ते म्हणजे करमणुकीचं, की ज्या करमणुकीमध्ये तुम्हाला चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं हे मोबाईलमधून आजकाल सगळ्यांना समजायला लागलेलं आहे. आणि ही नवीन गोष्ट नाही राहिली. आज सर्वमान्य ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्यामुळे कोण कोणत्या मार्गाने कुठे जातोय समजायचं खूप अवघड झालेलं आहे. तर मित्रांनो, तर आज हा जास्त प्रपंच न करण्यापेक्षा, परंतु माझा हा विषय राहिला, तुम्ही जास्तीत जास्त आपला हा राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला, त्याला लाईक केलं. सबस्क्राईब केल्याचा फायदा एवढा आहे, मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ एखादा बनवतो तुमच्याकडे डायरेक्ट पोहोच होईल. जर माझा व्हिडिओ यूट्यूबवाल्यांनी व्हायरल केला नाही, तुम्ही जर पाहिला नाही, तर यूट्यूबचं शेवटी कंपनी आहे, ती कंपनी शेवटी काय करते, त्या व्हिडिओला बाजूला ठेवते, तो व्हायरल करत नाही. परंतु तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जर पाहिला, तुम्हाला त्याच्यातून असं वाटलं की याच्यातून मला ज्ञान मिळतंय, मला ज्ञानाचा फायदा झाला, आणि असाच फायदा माझ्या मुलाबाळांना सुद्धा झाला पाहिजे, माझ्या कुटुंबातील व्यक्तींना झाला पाहिजे, माझ्या नातेवाईकांना झाला पाहिजे, आणि माझ्या समाजाला झाला पाहिजे, आणि माझ्या समाजाबरोबर इतर सुद्धा समाज सुधारला पाहिजे, ही उदात्त भावना तुमच्यामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी माझा हा व्हिडिओ 100% नाही, 101% हा व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि व्हायरल करण्यासाठी आजकाल यूट्यूबवाले काही बसलेले नाही तिथे फक्त यूट्यूबचा असं काही सेन्सर त्यांनी तयार केलेलं आहे, अशा काही कमांड, ऑटोमॅटिक कमांड त्याच्यामध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिला, ऐकला की यूट्यूब त्याला काय करतं, विमानासारखा पुढं उडवतं, आणि प्रत्येकाला तो दिसेल अशा पद्धतीनं पाहतं. आणि चांगल्या चॅनल जवळ जे यूट्यूबचे चॅनल आजकाल खूप काही फ्रॉड चॅनल आहेत की जे आपल्याला फसवतात, खरं ज्ञान देण्याचं काम करत नाही. अशा चॅनलपासून तर आपण सावधान राहिलं पाहिजे. परंतु आम्ही ते सावधान राहायचं कुठे, तुम्हाला ज्ञानाची गरज राहिलेली नाही आहे. तुम्ही स्वतःला इतके ज्ञानी समजायला लागलेले आहेत की विचारता सोय नाही. सांगा, मी तुम्हाला रविदासांचा एक हिंदी भोजपुरी थोडीशी भाषा जी आहे चेंज आहे, एकदम शांतपणे जर ऐकलं तर तुम्हाला त्याचा अर्थ समजून येईल. पण तुम्ही मला समजत नाही ही भाषा जर केली तर तो काही तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक मराठी भाषिकाला संत रविदासांचं वाङ्मय सहजासहजी समजू शकतं. त्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचा आत्मा, तुमचं मन रमावं लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचा आत्मा आणि मन रमवून घेतलं, मित्रांनो, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, 101% गॅरंटी देतो, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे आपण जगाला वाटतो तेच आपल्याला परत रिटर्न मिळत असतं. तुम्ही वाईट वाटलं तर वाईट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, चांगलं वाटलं तर चांगलं तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. किती सृष्टीचा, नियतीचा, निसर्गाचा नियम एकदम सोपा आहे, टीट फॉर टॅट, जशाच तसं. तेव्हा तुम्ही आजच सावध व्हा. जर जीवनामध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या असत, त्या चुकेबद्दल तुम्ही क्षमा मागा, त्या व्यक्तीच्या मागा. काय लाजायचं, शर्माचे नाही, मानहानी व्हायचा काही संबंध नाही. तर तुम्ही चुकले, मोठ्या मनाने त्याला
क्षमा मागा. समोरचा चुकला असेल तर तुम्ही स्वतः क्षमा करा. कारण तो अज्ञानी आहे, तो अज्ञानी आहे, तो ज्ञानी नाही म्हणून तो तुमच्यावर गुरगुरतो. पण तुम्ही जर ज्ञानी आहात, तुम्हाला जीवनामध्ये स्वतः जगायचंय, दुसऱ्याने कसं जगायचं हा त्याचा प्रश्न आहे. तो ज्यावेळेस अभ्यास करेल किंवा आमच्यासारखे थोडेसे प्रबोधन करणारे लोक त्यांच्या समोर ज्यावेळेस त्यांना ते भेटतील, तर साहजिकच त्या लोकांना आत्मज्ञान झाल्याशिवाय तर राहणार नाही. आम्ही ज्ञानी आहोत असा आमचा विषय नाही. आम्ही कमीत कमी त्या ज्ञानाचा कमीत कमी थोड्याशा जवळ तर गेलोय. आम्ही अल्पज्ञानी आहोत, परंतु जेवढं समजलं तेवढं वाटावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण सुगंध जो असतो, अगरबत्ती लावणारा एखादी सुगंधी अगरबत्ती लावायचं परमेश्वराला म्हणून तो करतो, परंतु ती काय निवळ परमेश्वराला जाते का? अगरबत्तीचा सुवास बिलकुल नाही. त्या फोटोला जातो का? बिलकुल नाही. ती अगरबत्ती सुगंधी त्या घरातलं पूर्ण वातावरण आणि परिसरात जर ती कस्तुरी सारखी गुलाबासारखी जर अगरबत्ती असेल, तो आपला सुवास सर्वत्र दरवळायचा प्रयत्न करतो. कारण तो कोणाला थांबवता येत नाही. कारण जो लावतो तो काय त्यालाच मिळतो सुगंध असं नाही, कोणाला पण मिळू शकतो. फक्त घेण्याची, समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी लागते. तेव्हा मित्रांनो, आज मी भरपूर काही बोललो, परंतु सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आज यासाठी बसलोय, ऐसी भगती न भोई रे भाई हा संत गुरु रविदास महाराजांचा जो अभंग आहे, त्या अभंगाच्या त्या अभंगाला धरून त्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी आपणाला सांगावा असं मला वाटतं, की जेणेकरून आपण जे अंधश्रद्धेच्या मागे लागलेलो आहोत, ती अंधश्रद्धा आपण सोडून दिली पाहिजे. भक्ती फालतू नकोय हो. भक्ती करायची तर त्या भक्तीला काहीतरी असलं पाहिजे. तर रविदास म्हणतात, ऐसी भगती न होई रे भाई, राम नाम बिन जो कुछ करिए, सो सब भरम कहाय. म्हणजे अशी भक्ती तुम्ही करू नका. अशी भक्ती होत नाही की जी राम नाम, अहो आपल्या आईचं घ्या, वडिलाचं नाव घ्या, ज्याला पसंत नाही पडत देवाचं नाव. राम हा तो राम, हा राम तो राम की ज्याला आपण उठल्यानंतर राम राम एकमेकाला म्हणतो. तो राम म्हणजे तो माझ्यामध्ये जागृत अवस्था ज्यांनी ठेवलेली तो आत्मा, की ज्याच्यामुळे मी जिवंत आहे, समोरचा जिवंत आहे, तो एकमेकाला राम राम घालतोय. तो राम म्हणजे आत्माराम, ज्याचा शुद्ध आत्माराम आहे, त्याच्या शरीरामध्ये आणि त्याचं जीवन चैतन्यमय, त्याने शरीर त्याचं चैतन्यमय केलेलं आहे, प्रभावी केलेलं आहे. त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त, म्हणजे सगळं ज्ञान, स्पर्श ज्ञान होतंय, दृष्टी ज्ञान होतंय. ज्या संवेदना त्याच्यामध्ये जाणवतात, त्या सर्व संवेदना ज्याच्यामध्ये आहेत, तो सकाळी उठल्यावर एकमेकाला राम राम म्हणतो. आणि ज्याला राजकारण करायचं तो श्रीराम नावाच्या नावाने करतोय, तो राम त्यांचा वेगळा आहे आणि आपला राम वेगळा आहे. की जे रविदासांनी जो राम म्हटलेला आहे, मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं, प्रत्येक धर्मामध्ये एक देव आहे. ज्याने गॉड म्हटलाय, ज्याने ईश्वर म्हणला, अल्लाह म्हणला, वाहेगुरु म्हटलंय, भगवंत म्हणलंय, ईश्वर म्हणलंय, असे अनेक, कृष्ण म्हणलंय, श्रीराम म्हटलंय, अनेक विध नावं ज्यांनी घेतले. ते सगळे नावं त्या एकच दिव्य ज्योतीचं आहे, की ज्याला जो माणूस देव म्हणतो त्या देवाचं. आणि तो देव आजवर कोणाला दिसला नाही, दिसणार नाही. तेव्हा त्यासाठी खाटाटोपत पडू नये. परंतु त्या दिव्य ज्योतीला, त्या दिव्य ज्ञानाला जाणून घेण्यासाठी स्वतःच्याच मनाने, स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून पाहायचं असतं. आणि तो तुम्हाला जाणवतो, समजतो. आणि तो जाणून समजून घेण्यासाठी ज्याप्रमाणे तुम्हाला डोळे दिलेले आहेत, नाक दिलेलं आहेत,
जिव्हा दिलेले आहेत, मेंदू दिलेला आहे, त्वचा दिलेला आहेत, कान दिलेले आहेत. ज्याप्रमाणे काही स्पर्श ज्ञान आपल्याला जाणीव होते, तोच की जो आपल्याला दिसत नाही, फक्त जाणीव होते, असा हा तो नैसर्गिक देव म्हणजेच राम, म्हणजे नैसर्गिक देव, ज्याला आपण सृष्टी निर्माता म्हणतो, की जी सृष्टीमध्ये महाभूत निर्माण केलेले आहे. त्या ईश्वराला जाणून घेण्याचा मार्ग म्हणजेच रविदासांची भक्तिवय. आणि रविदासांनी जी भक्ती सांगितली त्या माध्यमातूनच तुम्हाला खऱ्या ईश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ती अनुभूती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्यामध्ये ही जीव आहे, तुम्ही दुसऱ्याला तो सांगू शकाल ही जीव आहे, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं तरच तुम्ही बोलू शकतात, अन्यथा नाही. अंधश्रद्धेची भक्ती नको. रविदास म्हणतात, जहां पर अंध विश्वास है सत्य पर कतः नाही. रविदास सत्य सोई जाने है जो अनुभव होई मनमाही. रविदास म्हणतात, मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो, जिथं आंधळ्यापणाने कशावर विश्वास ठेवला जातो. त्यांनी सांगितलं की इथं देव आहे, तिथं देव आहे म्हणून ते वेड्यासारखं इकडं पळ तिकडं पळ, धर्मिष्ठासारखं तो कधी काशीला जाय, द्वारकेला जाय, किंवा कुठे ते हिमालयात तिकडे जाय, म्हणजे नको त्या ठिकाणी तो भरकटतो आणि देव पाहण्यासाठी पळतो की देव त्याचं कल्याण करत. असो, ज्याची त्याची भक्ती आहे, ज्याची त्याचा समजायचा. कारण गुरु ज्याला चांगला मिळाला नाही त्याचं वालही जीवनामध्ये नुकसान होत आहे, हे बाकी सत्य आहे. म्हणून जिथं तुम्ही आंधळ्यासारखे ज्या ठिकाणी देव म्हणून तुम्ही अंधविश्वास ठेवणार, त्या ठिकाणी ती 100% तुम्हाला फसवलं जाणार आहे. म्हणून सत्य हे पाखडून घ्या. ज्या देवाला तुम्ही गेले, उदाहरण सांगतो, ज्या देवाला तुम्ही गेले त्या देवाने जर तुमचं कल्याण केलं नाही, तुमचा उद्धार केला नाही, तुम्हाला ज्ञान प्राप्त तिथं जाऊन झालं नाही, बोध झाला नाही, तर तुम्ही परत दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार, तिसऱ्या डॉक्टरकडे जाणार आणि कायमस्वरूपी असं चक्रव्यूहात अडकल्यासारखं फिरत राहणार, असं गोल 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 फिर आणि परत तिथंच येणार. तर रविदास महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्ही याच्यामध्ये फालतू वेळ घालू नका. ठीक आहे, तुम्ही सहलीला म्हणून निसर्गाचा एक आनंद घेण्यासाठी म्हणून जात असाल, ती गोष्ट वेगळी. परंतु देव शोधण्यासाठी तुम्ही कुठं जाऊ नका, आंधळ्यासारखा विश्वास ठेवू नका. आणि जर जायचंच असेल, गेलाच असेल, तर कमीत कमी तुम्ही ते ज्ञान पाकडून घ्या. जे चांगलं आहे ते स्वीकारा, वाईट आहे ते फेकून द्या. मित्रांनो, तब्येत माझी बरोबर नाही, जरा काही गोष्टीच्या अडचणी आलेल्या आहेत. सर्दी झाली, सकाळी सकाळी उठलो तर थोडे प्रॉब्लेम्स आले. तर रविदास म्हणतात, ऐसी भक्ती न होई रे भाई, राम नाम बिन जो कुछ करिए, जो सब हम भरम कहाई. जे राम नावाच्या जो माणूस रामाला नीट जाणून घेतलं नाही, समजून घेतलं नाही, तर त्याच्या त्या सगळ्या गोष्टीचा एक भ्रम आहे. भ्रम समजला तुम्हाला असेल. भ्रम म्हणजे एखादी गोष्ट फसवणूक, भ्रमिष्ट मूर्खपणा आहे, मूर्खपणाचं काम आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. भगतीन रसदान, भगतीन रसदान, भगतीन कथे ज्ञान, भगतीन ऐसी हासी, भगतीन आसा पासी. भगतीन रसदान, भगतीन कथे ज्ञान, भगतीन बन गुफा, भगतीन बन में गुफा खुदाई. म्हणजे तुम्ही रसदान केलंय, तुम्ही दान केलंय, एखादी गोष्ट तुम्ही कथा, पुराण या गोष्टी लावल्या, ऐकल्या, किंवा एखाद्या वनामध्ये जाऊन एखाद्या गुफेमध्ये तुम्ही ध्यानास्थ बसलात, म्हणून तुम्हाला ती भक्ती आहे असं होणार नाही. कारण भक्ती ही वेगळी गोष्ट आहे. भक्ती नीट समजून घेतली पाहिजे. म्हणजे किती सूक्ष्म अभ्यास संत गुरु रविदास माऊलींनी केलेला आहे. अरे, आपल्याला सुधारवण्यासाठी माऊलींनी हे ज्ञान वाटप केलंय. त्यांनी त्यांच्यासाठी ते मिळवलं होतं. पण खरे संत ते आहेत की जे स्वतःचं सत्य ज्ञान जगाला वाटप करतात, चुकीचं ज्ञान देत नाहीत, फसवत नाहीत. असे संत गुरु महात्मा आहेत. आणि रविदास म्हणजे
त्या संत महात्म्यामध्ये ते उच्च परमोच्च कोटीतले असे ध्रुव तारा आहेत की त्यांचं स्थान एवढं आढळ आहे की त्यांना कोणी हलवू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हलवायचा प्रयत्न केला ते हारून गेले, ते खतम झाले. परंतु रविदासांचं स्थान आढळ आहे, सर्वोच्च आहे. मित्रांनो, आजची सेवा मी या ठिकाणी संपवतो. मी आज ऐसी भगती न हुई रे भाई, राम नाम बिन जो कुछ करिए सो सब भरम कहाई. भगती न रसदान भगती न कथे ज्ञान, भगती न बन में गुफा खुदाई. या अभंगामधील पहिलं पद मी आज तुमच्या समोर या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आणि तो सांगत असताना यामधून एक गोष्ट आपल्याला ध्यानात आली पाहिजे. नाम स्मरणाशिवाय या जगामध्ये दुसरा पर्याय नाही. नामस्मरण केलं पाहिजे. आपण आपल्या आत्म्याला सांगितलं पाहिजे, तुम्ही कोणतंही नामस्मरण करा, आईच्या नावाने करा, बापाच्या नावाने करा किंवा प्रिय व्यक्तीच्या नावाने करा, पण त्यामध्ये परमेश्वर जाणून घेतला पाहिजे. कारण परमेश्वर ही पाहण्याची वस्तू नाही, दिसण्याची पण वस्तू नाही, ती जाणून घेण्याची वस्तू असते. म्हणून ती जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या आत्मारामाला शोधावं लागते, असं रविदासांनी आपल्याला या पदामध्ये, पहिल्या पदामध्ये समजून सांगायचे. एकूण यामध्ये 8 पदं आहेत. ती 8 पदामधील आज पहिला भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण विश्लेषण प्रत्येक गोष्टीवर करायचं म्हणजे त्यासाठी वेळ लागतो, टायमिंग लागतो. त्याच आज माझी तब्येतही बरोबर नसल्यामुळे थोड्या अडचणी येतात. सर्दी झाली आहे. तर जसे जगद्गुरु रविदास महाराज मानवाच्या कल्याणासाठी दुधत पचरे थन बिथारियो या पवित्र अभंगात हे स्पष्ट करतात की मानवा, तू या विश्वरूपी संसारात जन्माला येऊन नवीन असं काय निर्माण केलं? सर्व काही तर या संसारात कच्च्या स्वरूपात आहे. त्यावर प्रक्रिया करून वस्तू स्वरूपात पदार्थ ईश्वर रूपी मूर्तीवर दान करून केवढा अभिमान बाळगतो. खरं तर या मूर्त्या प्रार्थनास्थळे बनवणारे आपणच बनवलेल्या वस्तूंना आपण ईश्वर मानतो, पूजतो, घाबरतो. भीतीने किंवा घाबरून किंवा स्वार्थाने त्या कपोल कल्पित पूजा, अभिषेक अथवा कर्मकांड करतो. प्रभूची पूजा प्रभूच्या पावन नाम स्मरणाने तन मन पवित्र करून केली जाऊ शकते. त्यासाठी दुनियातील इतर पदार्थांची गरज नाही. जसे जगद्गुरु रविदास म्हणतात, तन मन अर्पवो पूज चरावो, ये गुरु प्रसाद निरंजन पावो. परंतु पद प्रतिष्ठा धनसंपत्तीचे अंधहीन झालेल्या मनुष्याला अज्ञानामुळे हेच समजत नाही की प्रभूसाठी या गोष्टींची आवश्यकता नाही. मित्रांनो, आजच्या सेवेचा या ठिकाणी मी समारोप करतो आणि संत रविदासांची ऐसी भगती न होई रे भाई याचं उद्या दुसरं पद मी आपणाला देईन. धन्यवाद. जय रविदास. सतनाम सतनाम सतनामची जय गुरु रविदासजी. साधु साधु साधु.